नमस्कार आणि या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो खऱ्या अर्थाने विज्ञान आणि आपल्या प्राचीन परंपरांचा एक अत्यंत कुतूहलवर्धक संगम आहे. हां, नक्कीच. चला हे समजून घेऊया. आजच्या या शोध यात्रेत आपण फाल्गुन पौर्णिमेना म्हणजे 3 मार्च 2026 रोजी घडणाऱ्या एका विशेष खगोलीय घटनेवर प्रकाश टाकणार आहोत. हो, आणि ती घटना म्हणजे खग्रास चंद्रग्रहण. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेसाठी आपण ज्या विविध पंचांग नोंदी आणि माहितीपत्रकांचा आधार घेत आहोत त्यातून या ग्रहणामागील खगोलशास्त्रीय घटना आणि वेळेचे अचूक गणित उलगडणार आहे. आणि त्यासोबतच जोडलेले वेद यांसारखी पारंपरिक नियमसुद्धा आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, म्हणजे या सगळ्या माहितीचा एकत्रित वेध घेणे आणि त्यामागील तर्क समजून घेणे हेच या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट असेल. अगदी बरोबर. आणि सुरुवातीलाच या घटनेचं वेगळेपण स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण हे दरवर्षी दिसणारं एखादं सामान्य चंद्रग्रहण अजिबात नाहीये. बरं, म्हणजे यात काहीतरी विशेष आहे तर? हो, नक्कीच. या विशिष्ट ग्रहणाला खगोलशास्त्र आणि पंचांगानुसार ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटले जाते. ग्रस्तोदित हा शब्दच खूप वेगळा वाटतोय. हा एकच शब्द या संपूर्ण घटनेचे गांभीर्य आणि त्यामागील अभ्यासाची खोली अनेक पटींनी वाढवतो. खरं तर आपण जेव्हा या ग्रस्तोदित अवस्थेचे वैज्ञानिक पैलू तपासतो तेव्हा लक्षात येतं की शेकडो वर्षांपूर्वी कोणतीही प्रगत साधने नसताना आकाशाचे किती अचूक निरीक्षण केले जात असे. अगदी. हे ग्रहण केवळ आकाशातील एक दृश्य नाहीये, तर भौगोलिक स्थानानुसार बदलणाऱ्या मानवी अनुभवाचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच मला वाटतं यावेळेच्या गणितावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हो, कारण वेळेचं गणित इथे खूप रंजक आहे. मी तेच बघत होतो. आज आपण ज्या नोंदींचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये वेळेचे गणित अतिशय अचूकपणे मांडले आहे. या ग्रहणाची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी बरोबर 3:20 होणार आहे. बरोबर. आणि या ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण पूर्णपणे सुटण्याची वेळ ही संध्याकाळी 6:48 आहे. आता इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता? म्हणजे सामान्यतः चंद्रग्रहण म्हटलं की आपल्याला रात्रीची वेळ आठवते, पण इथे चक्क दुपारी 3:20 वेळ दिली आहे. हेच तर यातलं वेगळेपण आहे. भर दुपारी जेव्हा सूर्य तळपत असतो तेव्हा चंद्र कसा दिसणार आणि त्याला लागलेलं ग्रहण कसे अनुभवता येणार हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हाच वेळेचा आणि परिस्थितीचा विरोधाभास. म्हणजे कसं? मगाशी जो ग्रस्तोदित हा शब्द मी वापरला त्याचा नेमका अर्थ इथे उलगडतो. ग्रस्त म्हणजे ज्याला आधीच ग्रहण लागला आहे असा. आणि उदित म्हणजे उगवणे. अगदी बरोबर. दुपारी 3:20 जेव्हा ग्रहणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा भारतात सगळीकडे लख्ख सूर्यप्रकाश असेल. साहजिकच चंद्र क्षितिजाच्या खाली असेल. हो, आणि तो प्रत्यक्ष दिसणार नाही, परंतु अवकाशात पृथ्वीची सावली चंद्रावर पडायला सुरुवात झालेली असेल. बरं. जेव्हा संध्याकाळी सूर्य मावळेल आणि पूर्वेकडे चंद्र क्षितिजावर उगवेल तेव्हा तो आधीच ग्रहण लागलेल्या अवस्थेत उगवेल. अच्छा, म्हणजे चंद्र जेव्हा पहिल्यांदा दिसेल तेव्हा तो आधीच सावलीने झाकलेला असेल. हो, याच विशेष खगोलीय परिस्थितीला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असे म्हटले जाते. अवकाशात घडणाऱ्या घटना आणि पृथ्वीवरील आपले स्थान यातील हा एक अत्यंत अचूक खेळ आहे असं मला वाटतं. नक्कीच. हे समजायला खरंच खूप रंजक आहे. म्हणजे जर आपण या माहितीची तुलना इतर देशांशी केली तर ऑस्ट्रेलिया किंवा जपानसारख्या देशांमध्ये हे ग्रहण पूर्णपणे दिसू शकेल. हो, कारण तिथे त्यावेळी रात्रीची वेळ असेल. पण भारताच्या बाबतीत परिस्थिती मर्यादित असेल. मला इथे एका नाटकाचं उदाहरण द्यायला आवडेल. सांगा ना. हे अगदी एखाद्या नाटकाला उशिरा पोचल्यासारखे आहे. समजा एक उत्तम 3 अंकी नाटक सुरू आहे आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे थेट शेवटच्या अंकाला पोचलो. नाटकाची सुरुवात पाहता येत नाही आणि मध्यंतरही अनुभवता येत नाही. फक्त शेवटचा भाग आणि क्लायमॅक्स पाहायला मिळतो. अगदी तसंच भारतीयांसाठी या ग्रहणाचा अनुभव अगदी तसाच असणार आहे. हो, कारण आपण फक्त या ग्रहणाचा शेवटचा टप्पा म्हणजे चंद्र मोक्षाकडे जाणारा जो भाग आहे तोच पाहू शकणार आहोत. हे नाटकाचं उदाहरण खरोखरच या परिस्थितीला चपखल बसते. चंद्र उगवतानाच तो खग्रास अवस्थेत असेल आणि तिथून पुढे संध्याकाळी 6:48 पर्यंत तो हळूहळू या सावलीतून बाहेर पडताना दिसेल. पण मला वाटतं इथे आणखी एक अत्यंत महत्त्वाची भौगोलिक बाजू लक्षात घेतली पाहिजे. ती कोणती? भारतात आपल्याला फक्त शेवटचा टप्पा दिसेल असे आपण म्हणतो तरीही हे संपूर्ण भारतासाठी एकसमान नसेल. हो, हे एक अतिशय अचूक निरीक्षण आहे.
भारताचा भौगोलिक विस्तार पूर्वेकडून पश्चिमेकडे एवढा मोठा आहे की सूर्यास्ताच्या वेळा प्रत्येक राज्यानुसार बदलतात. म्हणजे पूर्व भारतात चंद्र लवकर उगवेल तर पश्चिम भारतात तो उशिरा उगवेल. आणि याच भौगोलिक विस्तारामुळे या ग्रहणाच्या दृश्यतेमध्ये एक अत्यंत रंजक अपवाद निर्माण होतो, ज्याचा आपल्या स्रोतांमध्ये प्रामुख्याने उल्लेख केला आहे. इथेच खरी रंजक गोष्ट आहे आणि हा मुद्दा या चर्चेचा सगळ्यात मोठा आहा मोमेंट ठरू शकतो. हो, मी सहमत आहे. आपल्याकडील माहितीमध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहे की भारताच्या अगदी पश्चिम भागात, विशेषतः गुजरातमधील काही शहरांमध्ये हे ग्रहण अजिबात दिसणारच नाही. राजकोट, पोरबंदर आणि जामनगर यांसारख्या पश्चिम गुजरातमधील शहरांचा यामध्ये खास उल्लेख केला आहे. पण एकाच देशात असा विरोधाभास कसा शक्य आहे? एकीकडे पूर्व भारतात लोक हे ग्रहण पाहत असतील आणि दुसरीकडे या शहरांमध्ये हे ग्रहण अस्तित्वातच नसेल? यामागे पूर्णपणे शुद्ध भौगोलिक गणित आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताचा विस्तार खूप मोठा आहे. गुजरात हे भारताच्या अगदी पश्चिम टोकावर आहे. तिथे राजकोट किंवा पोरबंदरमध्ये सूर्यास्त तुलनेने खूप उशिरा होतो. आणि आपण आधीच पाहिलंय की ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपण्याची अधिकृत वेळ संध्याकाळी 6:48 ची आहे. बरोबर. आणि गुजरातच्या या पश्चिमेकडील शहरांमध्ये सूर्यास्त आणि त्यानंतर होणारा चंद्रोदय हा या 6:48च्या वेळेनंतर होणार आहे. बापरे, म्हणजे जेव्हा तिथे चंद्र क्षितिजावर उगवेल तोपर्यंत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीतून बाहेर पडलेला असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर तिथे चंद्र उगवेपर्यंत ग्रहण आधीच संपलेले असेल. म्हणजे मगाशी वापरलेल्या नाटकाच्या उदाहरणाप्रमाणे जेव्हा त्यांच्यासाठी चंद्र उगवेल तेव्हा नाटक आधीच संपलेले असेल, पडदाही पडलेला असेल आणि प्रेक्षकही घरी गेलेले असतील. अगदी तंतोतंत. कुणीतरी मुंबईत बसून चंद्रग्रहण पाहत असेल आणि त्याच वेळी त्यांच्या पोरबंदरमधल्या नातेवाईकांना आकाशात फक्त एक सामान्य पौर्णिमेचा चंद्र दिसत असेल. हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो, आणि यातूनच एक अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक निष्कर्ष पुढे येतो, जो भारतीय विचारधारेचे वेगळेपण दर्शवतो. तो कोणता? परंपरेमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि व्यावहारिक नियम आहे, जो सांगतो की जे ग्रहण डोळ्यांनी दिसत नाही त्याचे कोणतेही वेधही किंवा नियम पाळण्याची आवश्यकता नसते. म्हणजे राजकोट आणि पोरबंदरमध्ये हे ग्रहण दिसणारच नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना या ग्रहणाचे कोणतेही धार्मिक नियम लागू होणार नाहीत. अगदी बरोबर. त्यांच्यासाठी हा एक सर्वसामान्य दिवस असेल. हा नियम दाखवून देतो की या परंपरा केवळ अंधश्रद्धेवर आधारित नाहीत, तर त्या प्रत्यक्ष खगोलीय निरीक्षणांवर आणि स्थानिक भूगोलावर आधारित आहेत. हा मुद्दा विज्ञान आणि परंपरेचा एक सुरेख संगम दर्शवतो. हो, नक्कीच. अनेकदा असा समज असतो की परंपरा खूप ताठर असतात आणि नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजेत. पण इथे किती कमालीची लवचिकता दिसते. दिसत नाही तर नियम नाही, हा अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन आहे. विज्ञानाच्या कसोटीवर जो भूगोल सिद्ध होतोय त्यालाच शास्त्रानेही मान्यता दिली आहे. हे ऐकायला खूपच समाधानकारक वाटते की आपले जुने नियम प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित होते. मात्र विशिष्ट नियम लागू होतात. तिथल्या लोकांसाठी काय नियम आहेत? कारण आपल्याकडील माहितीत वेद आणि त्या संबंधित नियमांची खूप सविस्तर चर्चा केली आहे. जसे आपण आधी पाहिले की हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. शास्त्रातील नियमानुसार जेव्हा चंद्रग्रहण ग्रस्तोदित असते तेव्हा त्याचे वेध त्याच दिवशी सकाळी सूर्योदयापासून सुरू होतात. म्हणजे 3 मार्चला मंगळवारी सकाळी सूर्योदयापासूनच वेध पाळायला सुरुवात करायची आहे. हो. आता वेध म्हणजे काय? तर हा एक प्रकारचा संयमाचा काळ मानला गेला आहे. या काळात प्रामुख्याने अन्नाचे सेवन करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सूर्योदयापासून ते ग्रहण संपेपर्यंत अन्न ग्रहण न करण्याचा हा एक शिस्तीचा भाग मानला जातो. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय? सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48ला ग्रहण संपेपर्यंत पूर्ण वेळ काहीच खायचे प्यायचे नाही का? हाच तो गैरसमज आहे जो दूर करणे गरजेचे आहे. म्हणजे हा काळ साधारणतः 12 तासांचा किंवा त्याहून अधिक असू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात हे खूप कठीण आणि आरोग्यासाठी त्रासदायकही वाटू शकते. इथेच शास्त्राचा समतोल आणि मानवी शरीराविषयीची समज पाहणं गरजेचं आहे. वेध लागले म्हणजे पाणीही प्यायचे नाही किंवा पूर्णपणे उपाशी राहायचे असा अनेकदा लोकांचा समज असतो. मग नेमकं काय सांगितले माहितीत? आपल्याकडील माहितीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की जरी जेवण टाळण्याचा नियम असला तरी पाणी पिणे किंवा झोप घेणे यांसारख्या नैसर्गिक गरजा पूर्ण करायला पूर्णपणे परवानगी आहे. म्हणजे पाणी पिण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत? नाही, अजिबात नाहीत. हे नियम माणसाला त्रास देण्यासाठी नाहीत, तर एका विशिष्ट खगोलीय स्थितीत शरीराच्या पचनसंस्थेला विश्रांती
विश्रांती देण्यासाठी बनवले गेले असावेत. त्यामुळे झोपण्यासारख्या नैसर्गिक प्रक्रियेलाही मुभा दिली आहे. यावरून हे स्पष्ट होते की ही व्यवस्था माणसाला केंद्रस्थानी ठेवून बनवली आहे. हो, आणि या माहितीत आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या सवलतीचा उल्लेख आहे, जो समाजातील विशिष्ट घटकांसाठी आहे. हो, मी ते वासीर. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी लोक आणि गरोदर महिला यांच्यासाठी हे नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. अगदी बरोबर. त्यांना सकाळी सूर्योदयापासून वेद पाळण्याची सक्ती नाही. त्यांच्यासाठी सकाळी 11 वाजेपासून वेद पाळण्याची सवलत दिली आहे. यावरून पुन्हा एकदा परंपरेतील मानवी दृष्टिकोन दिसून येतो. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा विचार करूनच हे नियम लवचिक ठेवले गेले आहेत. एकाच मापाने सर्वांना मोजण्याची पद्धत इथे अजिबात दिसत नाही, हे विशेष आहे. ही लवचिकता खूप महत्वाची आहे आणि ती तत्कालीन समाजव्यवस्थेचे शहाणपण दर्शवते. गरोदर महिला किंवा आजारी व्यक्तींना दीर्घकाळ उपाशी ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे हे त्यांना ज्ञात होते. खरंच खूप प्रगत विचार होता हा. आता आपण वेदांच्या पुढच्या आणि अत्यंत संवेदनशील टप्प्याकडे वळूया, ज्याला पर्वकाळ किंवा पुण्यकाळ म्हटले जाते. पर्वकाळ हा काळ नेमका कोणता असतो? स्थानिक सूर्यास्तापासून ते संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंतचा जो काळ आहे तो हा पर्वकाळ मानला जातो. म्हणजे ज्या वेळेत ग्रहण प्रत्यक्ष डोळ्यानं दिसत असते तोच काळ ना? हो. कारण सूर्य अस्ताला गेला की चंद्र उगवेल आणि तेव्हा तो आधीच ग्रहणात असेल, म्हणजेच हा प्रत्यक्ष ग्रहणाचा काळ आहे. अगदी बरोबर. चंद्र उगवल्यापासून ते तो पूर्णपणे सावलीतून मुक्त होईपर्यंतचा हा काळ सर्वात महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. मग या काळात काय नियम असतात? या विशिष्ट काळात मात्र सर्व प्रकारची शारीरिक कामे, जेवण पाणी पिणे आणि झोपणे हे सर्व टाळायला हवे असे सांगितले जाते. बरं, म्हणजे हा काळ पूर्ण दिवसाच्या वेधकाळापेक्षा वेगळा आणि अधिक कडक मानला गेलाय. हो. यामागील मुख्य विचार असा आहे की हा काळ केवळ भौतिक गोष्टींसाठी नसून तो पूर्णपणे आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरायचा असतो. म्हणजे आपले मन शांत ठेवून जप, साधना आणि ध्यान करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. हो. शारीरिक पातळीवरून लक्ष काढून ते मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर नेण्याचा हा एक प्रयत्न असतो. आणि या पर्वकाळाबद्दल आणखी एका आकर्षक गोष्टीचा उल्लेख नोंदींमध्ये आढळतो. या पुण्यकाळात केलेल्या दानाचे फळ 1000 पटीने मिळते असे म्हटले जाते. हो, हा एक खूप सुंदर विचार आहे. म्हणजे एक प्रकारे हा काळ स्वतःच्या आत डोकावण्याचा, समाजासाठी दानशूरपणा दाखवण्याचा आणि स्वतःवर काम करण्याचा एक बोनस पिरियड आहे असे म्हणता येईल. अगदी तसंच. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ स्वतःला वेगळे काढून शांत बसण्यासाठी ही एक निमित्तमात्र व्यवस्था असू शकते. बाहेर आकाशात एवढी मोठी खगोलीय उलथापालथ सुरू असताना माणसाने स्वतःला एका जागी शांत आणि स्थिर ठेवावे हा विचार त्यामागे असावा. जर आपण याचा व्यापक विचार केला तर आजच्या या पूर्ण चर्चेतून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. ती कोणती? ती म्हणजे खगोलशास्त्र, भूगोल आणि मानवी श्रद्धा या पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी एकमेकात कशा अत्यंत सुबक पद्धतीने गुंफलेल्या आहेत. हो, हे खरंय. 3 मार्च 2026चे हे खग्रास चंद्रग्रहण केवळ सूर्य, पृथ्वी आणि चंद्राचा खेळ नाहीये. तर तो काळ भौगोलिक रचना आणि मानवी वर्तणूक यांचा एक सुरेख अभ्यास आहे. पृथ्वीच्या एका कोपऱ्यात ग्रहण दिसते म्हणून नियम पाळायचे आणि दुसऱ्या कोपऱ्यात, जसं की पश्चिम गुजरातमध्ये, ते दिसत नाही म्हणून नियम लागू होत नाहीत. हे सूत्र मानवी बुद्धिमत्तेचा आणि निसर्गाच्या सतत चालणाऱ्या निरीक्षणाचा मोठा विजय आहे. विज्ञानाच्या अचूक गणितावर परंपरेची इमारत कशी उभी राहू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. या सर्व चर्चेनंतर आकाशात घडणाऱ्या घटना आणि आपला भूगोल यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी असणारा संबंध अतिशय स्पष्ट झाला आहे. पण या शोधयात्रेचा शेवट करण्यापूर्वी एक असा विचार जो ह्या सर्व चर्चेतनं निर्माण होतो आणि जो प्रत्येकाला नक्कीच विचार करायला लावणार आहे. कोणता विचार? आपण पाहिलं की पृथ्वीवरील भौगोलिक स्थानानुसार ग्रहणाचे नियम बदलतात. गुजरातचा तो अपवाद आपण सविस्तर पाहिला. हो, जिथे ग्रहण दिसत नाही तिथे नियम लागू होत नाहीत. पण विचार करा, भविष्यात जेव्हा मानव खरोखरच चंद्रावर कायमस्वरूपी राहायला जाईल किंवा मंगळावर आपली मानवी वसाहत स्थापन करेल तेव्हा काय होईल? हा खरंच खूप मोठा आणि रंजक प्रश्न आहे. पृथ्वीवरून तयार झालेले हे हजारो वर्षांचे पारंपरिक नियम तिथल्या अंतराळवीरांसाठी कसे बदलतील? जेव्हा ते स्वतः चंद्रावर उभे राहून पृथ्वीची भली मोठी सावली आपल्यावर पडताना पाहतील तेव्हा त्यांच्यासाठी ग्रस्तोदयित या संकल्पनेचा अर्थ काय असेल? हा विचार खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. तिथले वेद आणि तिथले पर्वकाळ कोण ठरवणार? आकाशाकडे पाहण्याची आणि प्रश्न विचारण्याची ही मालिका अशीच सुरू राहायला हवी.
एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत आपण पुन्हा भेटूया.